स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल ई-लर्न आय टी मध्ये। माझा आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर 4। याच्या आधी पण सेम असाच आपण 1 2 3 पर्यंत क्लास सॉल्व करून दिलेला आहे। सेम असाच क्लास करून तुमचा सिलेबस पूर्ण कंप्लीट करून देणार आहे। स्टार्ट करूया आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ इंग्लिश टू मराठी लँग्वेज मध्ये। याच्या आधीच्या क्लासमध्ये 25 पर्यंत झाले होते क्वेश्चन। आता 26 नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द डिवाइस मार्क एक्स। तो स्क्रीनवर आपल्याला एक डायग्राम दाखवलेला आहे, त्याच्यात चक दाखवलेला आहे आणि त्या चकवर जॉबला क्लाम्प केलेला आहे आणि त्या क्लाम्प केल्यानंतर जे डायग्राम दाखवलेलं त्याच्यात जे एक्सच्या स्वरूपाने ज्या पार्ट आपल्याला दाखवलेला आहे त्या पार्टचं नाव आपल्याला विचारलेलं आहे का या पार्टचं नाव काय आहे। तर त्याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लेथ प्लेट, दुसरा फोर्जा चक, तिसरा फेस प्लेट आणि चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट। जसं प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, एक्सनं दर्शवलेले उपकरण कोणते आहे। जसं एक्सनं आता पाहून राहिला आपण डायग्राममध्ये एक्सच्या स्वरूपाने हा वाला पार्ट आपल्याला दर्शवलेला आहे, तर या पार्टचं नाव आहे ऑप्शन नंबर सी फेस प्लेट। फेस प्लेटवर स्क्वेअर जॉबला होल्ड करण्यासाठी या पिक्चरचा वापर करून होल्ड केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, विच ग्रेड ऑफ अँगल प्लेट हॅज मोर ॲक्युरेसी अँड इज यूज फॉर टूल रूम वर्क। टूल रूमसाठी अधिक अचूक कोणत्या ग्रेडची अँगल प्लेट वापरतात, हेच प्रश्नामध्ये विचारले। जसं अँगल प्लेट ग्रेडनुसार वेगवेगळ्या प्रकारचे येते, तर टूल रूमसाठी वापरले जाणारे अचूक म्हणजे टूल रूममध्ये वापरले जाणारे कोणत्या ग्रेडचे अँगल प्लेट वापरले जातात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ग्रेड 1, दुसरा ग्रेड 2, तिसरा ग्रेड 3 आणि चौथा ऑप्शन आहे ग्रेड 4। तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता टूल रूमसाठी अधिक अचूक कोणत्या ग्रेडची अँगल प्लेट वापरतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ग्रेड 1। नेक्स्ट क्वेश्चन, विच अँगल प्लेट इज यूज टू सपोर्ट जॉब ॲट डिफरंट अँगल। म्हणजे वेगवेगळ्या अँगलमध्ये जॉबला आधार देण्यासाठी कोणती अँगल प्लेट वापरतात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बॉक्स टाईप, दुसरा प्लेन टाईप अँगल प्लेट, तिसरा स्लॉटेड टाईप अँगल प्लेट आणि चौथा ऑप्शन आहे ॲडजस्टेबल टाईप अँगल प्लेट। तर प्रश्नामध्ये जसं विचारलेला होता वेगवेगळ्या अँगल प्लेटमध्ये वेगवेगळ्या अँगलमध्ये जॉबला आधार देण्यासाठी कोणती अँगल प्लेट वापरतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ॲडजस्टेबल अँगल प्लेट। नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी रफनेस ग्रेड नंबर आर यूज्ड। एकूण किती रफनेस ग्रेड क्रमांक वापरले जातात। जसं याच्या आधीच्या क्लासमध्ये पूर्ण रफनेस सिम्बॉलबद्दल पूर्ण व्यवस्थितपणे समजून सांगितलं होतं, त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे। एकूण किती रफनेस ग्रेड क्रमांक वापरले जातात, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे N1 N1 to N12, दुसरा ऑप्शन आहे N1 to N25, तिसरा ऑप्शन N1 to N20, चौथा ऑप्शन N1 to N30। तर प्रश्नामध्ये विचारलेला होता एकूण किती रफनेस ग्रेड क्रमांक वापरले जातात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए N1 to N12। N1 to N12 वापरले जाते आणि याच्या ग्रेडनुसार याच्या मायक्रॉन पण असते आणि याचा सिम्बॉल पण असते, जसं 4 ट्रायंगल, 3 ट्रायंगल, 5 ट्रायंगल, 2 ट्रायंगल याचप्रमाणे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द प्रिसिशन फिनिशिंग ऑपरेशन डन युजिंग फाईन ॲब्रेसिव्ह मटेरियल। तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, सूक्ष्म ॲब्रेसिव्ह वापरून अचूक फिनिशिंगसाठी कोणते ऑपरेशन केले जातात। म्हणजे एकदम फाईन फिनिशिंगसाठी कोणतं ऑपरेशन केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ग्राइंडिंग, दुसरा ऑप्शन आहे लॅपिंग, तिसरा ऑप्शन आहे फायलिंग, चौथा ऑप्शन आहे पॉलिशिंग। तर प्रश्नामध्ये जसं विचारलेला होता सूक्ष्म ॲब्रेसिव्ह वापरून अचूक फिनिशिंगसाठी कोणते ऑपरेशन केले जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लॅपिंग। नेक्स्ट क्वेश्चन, वायर ग्रुप प्रोव्हाइडेड इन लॅपिंग टूल। लॅपिंग टूलमध्ये ग्रुप का दिलेले जातात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। जसं लॅपिंग प्लेट असते, लॅपिंग प्लेटमध्ये ग्रुप म्हणजे कंटिन्यू स्लॉट कटलेला असते, तर हे स्लॉट कशासाठी असतात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फॉर एक्सपान्शन म्हणजे विस्तारासाठी, दुसरा ऑप्शन आहे टू अकोमोडेट लॅपिंग कंपाऊंड म्हणजे लॅपिंग कंपाऊंड बसवण्यासाठी, तिसरा ऑप्शन आहे फॉर क्लिअरन्स म्हणजे क्लिअरन्ससाठी आणि चौथा ऑप्शन आहे टू प्रिव्हेंट टूल डॅमेज म्हणजे टूलला नुकसान होऊ नये म्हणून। तर प्रश्नामध्ये विचारलेला होता लॅपिंग टूलमध्ये ग्रू का दिलेले जातात, तर याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टू अकोमोडेट लॅपिंग कंपाऊंड म्हणजे लॅपिंग कंपाऊंड बसवण्यासाठी। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज लॅपिंग। लॅपिंग म्हणजे काय, लॅपिंग म्हणजे काय हेच प्रश्नामध्ये विचारले। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्रिसिशन फिनिशिंग ऑपरेशन म्हणजे लॅपिंग एक अचूक फिनिशिंग ऑपरेशन आहे, दुसरा फायलिंग ऑपरेशन, तिसरा ग्राइंडिंग ऑपरेशन आणि चौथा चिजलिंग ऑपरेशन।
असा प्रश्नामध्ये विचारलेला आहे का लॅपिंग म्हणजे काय, तर लॅपिंग म्हणजे याचं उत्तर आहे लॅपिंग म्हणजे ऑप्शन नंबर ए प्रिसिशन फिनिशिंग ऑपरेशन. लॅपिंग हा एक फिनिशिंग ऑपरेशनचा एक शेवटचा स्टेप असते. याच्यानंतर याच्या फिनिशिंगसाठी लॅपिंग केलेल्या जॉबवर कोणताही प्रोसेस केला जात नाही. जर आपण कोणताही जॉबवर फिनिशिंगसाठी लॅपिंग ऑपरेशन केलेलं आहे म्हणजे फिनिशिंगचा शेवटचा स्टेप असते ते. नेक्स्ट क्वेश्चन, विच लॅपिंग मटेरियल इज यूज्ड फॉर इझी चार्जिंग अँड रॅपिड कटिंग, म्हणजे सुलभ चार्जिंग आणि वेगवान कापण्यासाठी कोणते लॅपिंग मटेरियल वापरले जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कास्ट आयरन, दुसरा कॉपर अँड ब्रॉस, तिसरा ऑप्शन आहे क्लोज ग्रेड आयरन आणि चौथा ऑप्शन आहे व्हाईट कास्ट आयरन. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सुलभ चार्जिंग आणि वेगवान कापण्यासाठी कोणते लॅप मटेरियल वापरले जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कॉपर अँड ब्रॉस. नेक्स्ट क्वेश्चन, विच लॅप मटेरियल इज एक्सपेन्सिव्ह अँड कॅन बी एक्सपांड इन वॉर्न आउट, म्हणजे कोणते लॅप मटेरियल स्वस्त असून घासले गेल्यास फुगवता येते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ब्रॉस, दुसरा कास्ट आयरन, तिसरा लीड आणि चौथा ब्रॉन्झ. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता कोणते लॅपिंग मटेरियल स्वस्त असून घासले गेल्यास त्याला फुगवता येते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लीड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ लॅपिंग व्हेकल, लॅपिंग व्हेकल वापरण्याचा उद्देश काय आहे. हे खूप वेळा ह्यावाला प्रश्न खूपदा पेपरमध्ये विचारलेला आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पहिला ऑप्शन आहे रेग्युलेट कटिंग ॲक्शन अँड लुब्रिकेट सरफेस, म्हणजे कापण्याची क्रिया नियंत्रित करणे आणि स्नेहन करणे म्हणजे लुब्रिकेशन करणे. दुसरा ऑप्शन आहे स्मूथ इफेक्टिव्ह ऑपरेशन, म्हणजे सहज व कार्यक्षम प्रक्रिया. तिसरा ऑप्शन आहे इम्प्रूव्ह डायमेन्शनल एक्युरेसी, म्हणजे मोजमाप अचूकता सुधारते. आणि चौथा ऑप्शन आहे इम्प्रूव्ह कटिंग ॲबिलिटी, म्हणजे कापण्याची क्षमता वाढवते. तर प्रश्नामध्ये विचारलेला आहे लॅपिंग व्हेकल्स वापरण्याचे उद्देश काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रेग्युलर कटिंग ॲक्शन अँड लुब्रिकेट सरफेस, म्हणजे कापण्याची क्रिया नियंत्रित करणे आणि स्नेहन करणे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ इज पिरियडिक इन्स्पेक्शन ऑफ मशीन कॅरी आउट इन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, प्रतिबंधात्मक देखभाल मध्ये यंत्राची वेळोवेळी तपासणी कशी केली जाते, म्हणजे जे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असते तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये मशीनची तपासणी कशी कोणत्या प्रकारे केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲज पर चेकलिस्ट, म्हणजे तपासणी यादीनुसार. दुसरा ॲज पर ट्रेनिंग नॉलेज, म्हणजे प्रशिक्षणार्थाच्या ज्ञानानुसार. तिसरा ऑप्शन आहे ॲज पर इन्स्ट्रक्टर नॉलेज, म्हणजे प्रशिक्षकाच्या ज्ञानानुसार. आणि चौथा ऑप्शन आहे ॲज पर मॅनेजर नॉलेज, म्हणजे व्यवस्थापकाच्या ज्ञानानुसार. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे प्रतिबंधात्मक देखभाल, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये यंत्राची वेळोवेळी तपासणी कशी केली जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ॲज पर चेकलिस्ट. म्हणजे जेव्हा आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करतो तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केल्यानंतर एक आपल्याकडे एक टाइम टेबल सारखा एक कागदावर डेट टाइम मेंटेन केला जाते, म्हणजे कोणत्या तारखेला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केलेले होते. आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा टाइम टेबल नुसारच केला जातो, जसं आपण एक महिन्यानी केला किंवा 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी, या असं टाइम टेबल नुसार केला जाते प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचा उद्देश काय आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेंटेन मशीन इन गुड वर्किंग ऑर्डर, म्हणजे यंत्र सुरसुरीत चालू ठेवणे. दुसरा ऑप्शन आहे इन्क्रीज द कॉस्ट ऑफ इन्स्पेक्शन, म्हणजे तपासणीचा खर्च वाढवणे. तिसरा ऑप्शन आहे रेड्यूस द व्हायब्रेशन ऑफ मशीन, म्हणजे व्हायब्रेशन कमी करणे. आणि चौथा ऑप्शन आहे टू कीप द मेंटेनन्स रेकॉर्ड, म्हणजे मेंटेनन्स रेकॉर्डची नोंद ठेवणे. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे प्रतिबंधात्मक देखभाल, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचा उद्देश काय असते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मेंटेन मशीन इन गुड वर्किंग ऑर्डर, म्हणजे यंत्र सुरसुरीत चालू ठेवणे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन अनएक्सपेक्टेड ब्रेकडाऊन ऑफ मशीन बी रेड्यूस, मशीनचे अनपेक्षित बिघाड कसे टाळता येईल, म्हणजे ब्रेकडाऊन म्हणजे काय असते, जर समजा आपण एखादी प्रोडक्शन लाईन मध्ये काम करत आहे आणि काम करता करता मधातच मशीन बंद पडला आणि प्रोडक्शन थांबला तर आपलं नुकसान होते. तर असा ब्रेकडाऊन म्हणजे प्रोडक्शन नाही थांबला पाहिजे म्हणून काय केला जाते, म्हणजे याच्यावरच प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बाय प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सच्या सहाय्यानं. दुसरा बाय ब्रेकडाऊन मेंटेनन्स, म्हणजे ब्रेकडाऊन मेंटेनन्सच्या सहाय्यानं. तिसरा बाय प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स, म्हणजे प्रोडक्टिव्ह मेंटेनन्सच्या सहाय्यानं. आणि चौथा बाय क्वालिटी मेंटेनन्स, म्हणजे क्वालिटी मेंटेनन्सच्या सहाय्यानं. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे मशीनचे अनएक्सपेक्टेड
बिघाड कसे टाळता येतील, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बाय प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जर आपण वेळेवर करत राहिलं तर आपल्याला मशीन मधले जे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला माहीत पडते आणि आपण मशीन त्यानुसार त्याची मेंटेनन्स करत असतो आणि ते वेळेवर आपल्याला धोका देत नाही, म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स गरजेचं असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सिस्टम. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सिस्टमचा फायदा काय आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे इम्प्रूव्ह क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, म्हणजे उत्पादनाची गुणवत्ता व संख्येत सुधारणा. दुसरा ऑप्शन आहे रेड्यूस द मॅन पॉवर फॉर द मेंटेनन्स, म्हणजे मनुष्यबळाची गरज कमी करते. तिसरा ऑप्शन आहे रेड्यूस द कॉस्ट ऑफ मेंटेनन्स, म्हणजे देखभालीचा खर्च कमी करतो. आणि चौथा ऑप्शन आहे रेड्यूस द लाईफ ऑफ मशीन, म्हणजे मशीनचं आयुष्य कमी करते. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सिस्टमचा फायदा काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इम्प्रूव्ह क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, म्हणजे उत्पादनाची गुणवत्ता व संख्येत सुधारणा करते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ मेंटेनन्स रेकॉर्ड. मेंटेनन्स रेकॉर्ड ठेवण्याचा फायदा काय असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रेड्यूस द क्लरिकल वर्क, म्हणजे कागदपत्राची काम कमी होते. दुसरा ऑप्शन आहे मॉनिटर द फ्रिक्वेंट ब्रेकडाऊन, म्हणजे वारंवार बिघाड ओळखणे शक्य होते. तिसरा ऑप्शन आहे इन्क्रीज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, म्हणजे उत्पादन खर्च वाढतो. आणि चौथा ऑप्शन आहे झिरो ब्रेकडाऊन मेंटेनन्स, म्हणजे पूर्णपणे बिघाड रहित देखभाल. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, देखभाल नोंदी म्हणजे मेंटेनन्स रेकॉर्ड ठेवण्याचा फायदा काय असते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मॉनिटर द फ्रिक्वेंट ब्रेकडाऊन, म्हणजे वारंवार बिघाड ओळखणे शक्य होते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ मेंटेनन्स रेकॉर्ड. मेंटेनन्स रेकॉर्डचा उपयोग काय आहे, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन टू अनालाइज द परचेसेस, म्हणजे खरेदी तपासण्यासाठी. दुसरा टू अनालाइज द पिरियोडिक इन्स्पेक्शन, म्हणजे वेळोवेळी तपासण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे टू अनालाइज द केस फॉल्ट अँड रेक्टिफिकेशन, म्हणजे बिघाड व त्यावरील उपाय यांचे विश्लेषण. चौथा ऑप्शन आहे टू अनालाइज द फंक्शन ऑफ मेंटेनन्स डिपार्टमेंट, म्हणजे देखभाल विभागाचे कार्य विश्लेषण. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, देखभाल नोंदणीचा उपयोग काय, म्हणजे मेंटेनन्स रेकॉर्डचा उपयोग काय असते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी टू अनालाइज द केस फॉल्ट अँड रेक्टिफिकेशन, म्हणजे बिघाड व त्यावरील उपाय यांचे विश्लेषण. नेक्स्ट क्वेश्चन, विच डिव्हाइस इज यूज्ड ॲज अ रेफरन्स सरफेस फॉर मार्किंग. मार्किंग करताना संदर्भ पृष्ठभाग म्हणून कोणते उपकरण वापरले जाते. जसा खालीलपैकी का प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, खालीलपैकी मार्किंग करताना संदर्भ पृष्ठभाग म्हणून कोणते उपकरण वापरले जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे प्लेट अँगल, दुसरा मार्किंग टेबल, तिसरा अॅन्व्हिल सरफेस, चौथा लेथ बेड. तर प्रश्नामध्ये जसा विचारलेला आहे मार्किंग करताना संदर्भ पृष्ठभाग म्हणून कोणते उपकरण वापरले जाते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मार्किंग टेबल. मार्किंग करत असताना आपण कोणत्या जॉबवर जेव्हा मार्किंग करतो तर संदर्भ पृष्ठभाग म्हणून मार्किंग टेबल, म्हणजे ज्याला आपण सरफेस प्लेट म्हणतो त्या सरफेस प्लेटचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट इज जनरली यूज टू चेक इक्सेंट्रिसिटी. इक्सेंट्रिसिटी तपासण्यासाठी सामान्यतः कोणते उपकरण वापरतात, म्हणजे जसं आपण कोणता एक्सेंट्रिक जॉब बनवलेला आहे आणि त्या एक्सेंट्रिक जॉबला आपल्याला चेक करायचं आहे तर तेव्हा कोणते उपकरण वापरतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डायल टेस्ट इंडिकेटर, दुसरा ऑप्शन आहे मायक्रोमीटर, तिसरा ऑप्शन आहे सरफेस गेज आणि चौथा ऑप्शन आहे व्हर्नियर कॅलिपर. तर प्रश्नामध्ये जसं विचारलेला आहे एक्सेंट्रिक तपासण्यासाठी सामान्यतः कोणते उपकरण वापरतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डायल टेस्ट इंडिकेटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ पार्ट मार्क एक्स इन द अँगल प्लेट. जसं आपण आपल्याला एक डायग्राम दाखवलेला आहे या प्रश्नामध्ये, तर या ज्या डायग्राम दाखवलेला या डायग्राममध्ये एक्सच्या स्वरूपात ज्या पार्ट दाखवलेला आहे तर या पार्टचा कार्य काय असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे होल्डिंग द जॉब, म्हणजे जॉबला पकडणे. दुसरा इन्क्रीज द वेट, म्हणजे वजन वाढवण्यासाठी. तिसरा फॉर गुड अपीअरन्स, म्हणजे चांगला देखाव्यासाठी. आणि चौथा ऑप्शन अवॉइड डिस्टॉर्शन, म्हणजे विकृती टाळण्यासाठी. तर प्रश्नामध्ये विचारलेला आहे अँगल प्लेटमधील एक्स भागाचा उद्देश काय आहे. जसं आपण पाहून राहिलो एक्सच्या स्वरूपाने हा वाला पार्ट दाखवलेला आहे, तर या पार्टचा उद्देश काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अवॉइड डिस्टॉर्शन, म्हणजे विकृती टाळण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ अँगल प्लेट इज यूज टू होल्ड वर्क अँड अँगल, म्हणजे कोणत्या प्रकारची अँगल प्लेट कामाला कोनात पकडण्यासाठी वापरला जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सॉलिड टाइप अँगल प्लेट, दुसरा स्लॉटेड टाइप अँगल प्लेट,
तिसरा सुवेल टाईप अँगल प्लेट आणि चौथा बॉक्स टाईप अँगल प्लेट. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, कोणत्या प्रकारची अँगल प्लेट कामाला कोनात पकडण्यासाठी वापरली जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सुवेल टाईप अँगल प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मोस्ट एक्सेप्टेड मेथड ऑफ रिप्रेझेंटिंग रफनेस? रफनेस दर्शविण्यासाठी सर्वात जास्त मान्य असलेली पद्धत कोणती आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ग्रेड नंबर, दुसरा सिम्बॉल, तिसरा युनिट, चौथा वजन. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, रफनेस दर्शवण्यासाठी सर्वात जास्त मान्य असलेली पद्धत कोणती आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर ए, ग्रेड नंबर. म्हणजे रफनेसचा जे ग्रेड असते जसा N1 ते N12 पर्यंत, तर रफनेस जर आपल्याला दर्शवायचा आहे तर रफनेस दर्शवण्यासाठी सगळ्यात जास्त ग्रेड नंबर वापरला जाते. जसं आपण कोणताही जॉबचा डायग्रामवर बघितलेला असेल N1 किंवा N2 असा दिलेला असते, तर त्या ग्रेडनुसार आपल्याला ओळखायची असते का हा ग्रेड काय म्हटलेला आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ स्लॉट्स मिल्ड ऑन टू प्लेन्स ऑफ अँगल प्लेट? अँगल प्लेटवर दोन पृष्ठभागावर स्लॉट देण्याचा उद्देश काय आहे? जसं याच्या आधीच्या क्लासमध्ये अँगल प्लेट बद्दल पूर्ण माहिती घेतलेला होतं आपण. तर जे स्लॉटेड अँगल प्लेट असते तर त्या स्लॉटेड अँगल प्लेटमध्ये जे स्लॉट दिलेला असते तर त्या स्लॉटचा उद्देश काय असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रेड्यूस द वेट, म्हणजे वजन कमी करण्यासाठी दिलेलं असते. दुसरा ऑप्शन आहे क्लॅम्प द जॉब, म्हणजे जॉबला बांधण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे मेंटेन एक्युरेसी, म्हणजे अचूकता राखण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे गुड अपीअरन्स, म्हणजे चांगला देखावासाठी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे अँगल प्लेटवर दोन पृष्ठभागावर स्लॉट देण्याचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, क्लॅम्प द जॉब, म्हणजे जॉबला बांधण्यासाठी. जसं आपण फेस प्लेटवर अनियमित आकारचे जॉबला जर आपल्याला बांधायचे असल्यास तर त्याच वेळेवर काय केलं जाते, अँगल प्लेटचा वापर करून जॉबला बांधला जातो. आणि अँगल प्लेटचा जो स्लॉट आहे त्या स्लॉटमध्ये नट बोल्टच्या सहाय्याने फिक्स केला जाते. जसं फेस प्लेटवर पण सेम स्लॉट कटलेला असतं आणि अँगल प्लेटवर त्याच सारखं स्लॉट कटलेलं असते. त्या दोन्ही स्लॉटला पकडून नट बोल्टच्या सहाय्याने बांधला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट विल हॅपन इफ लॅप मटेरियल यूज टू मेक लॅप इन हार्डर दॅन द वर्कपीस? हा प्रश्न खूपदा पेपरमध्ये विचारलेला आहे. थोडा इम्पॉर्टंट, म्हणजे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे पेपरच्या दृष्टीने. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, जर लॅप बनवण्यासाठी वापरलेले मटेरियल वर्कपीसपेक्षा कठीण असेल तर काय होईल? खूपदा हा वाला प्रश्न खूपदा विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे इम्प्रूव्ह बेटर जॉमेट्रिकल एक्युरेसी, म्हणजे भौमितिक अचूकता सुधारेल. दुसरा ऑप्शन आहे ॲब्रेसिव्ह कट द लॅप इन्स्टंट ऑफ वर्कपीस, म्हणजे ॲब्रेसिव्ह लॅप कापतील वर्कपीस नाही. तिसरा ऑप्शन आहे इम्प्रूव्ह डायमेन्शनल एक्युरेसी, म्हणजे मापाची अचूकता वाढेल. आणि चौथा ऑप्शन आहे रिफाईन सरफेस फिनिश, म्हणजे पृष्ठभाग फिनिश सुधारेल. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे जर लॅप बनवण्यासाठी वापरलेले मटेरियल वर्कपीसपेक्षा कठीण असेल तर काय होईल? जेव्हा आपण लॅपिंग करण्यासाठी जे लॅप टूलचा वापर करतो, जर समजा आपल्याला ज्या मटेरियलवर लॅपिंग करायचं आहे आणि त्या मटेरियलपेक्षा जर लॅप टूलचे मटेरियल हार्ड असेल तर काय होईल हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. जर लॅप बनवण्यासाठी वापरलेले मटेरियल वर्कपीसपेक्षा कठीण असेल तर काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ॲब्रेसिव्ह कट द लॅप इन्स्टंट ऑफ वर्कपीस, म्हणजे याचा जे मराठीत मिनिंग होते भौमितिक अचूकता सुधार. ऑप्शन नंबर बी, ॲब्रेसिव्ह जे असते ॲब्रेसिव्ह लॅपला कापतील वर्कपीस नाही. ऑप्शन नंबर बी, ॲब्रेसिव्ह कट द लॅप इन्स्टंट ऑफ वर्कपीस, म्हणजे ॲब्रेसिव्ह लॅप कापतील वर्कपीसला नाही. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन वी प्रोटेक्ट द सरफेस ऑफ द मार्किंग टेबल टू रिटेन इट्स एक्युरेसी? म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, मार्किंग टेबलची अचूकता टिकवून ठेवण्यासाठी त्याचे पृष्ठभाग कसे जपावे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बाय प्रोव्हाइडिंग अ प्लास्टिक कोटिंग, म्हणजे प्लास्टिक कोटिंग करून. दुसरा ऑप्शन आहे बाय अप्लाइंग थिन ऑइल फिल्म, मतलब पातळ तेलाचा थर लावून. तिसरा ऑप्शन आहे प्रोव्हाइड अ स्टँड, म्हणजे स्टँडवर ठेवून. चौथा बाय पेंटिंग, म्हणजे रंग लावून. तर जसा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, मार्किंग टेबलची अचूकता टिकवून ठेवण्यासाठी त्याचे पृष्ठभाग कसे जपावे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बाय अप्लाइंग थिन ऑइल फॉर्म, म्हणजे जसं आपण वर्कशॉपमध्ये जे सरफेस प्लेट वापरतो काम झाल्यानंतर त्याच्यावर ऑइल लावून ठेवणे गरजेचे असते. कारण
जर आपण ऑइल नाही लावून ठेवला तर त्याची ॲक्युरेसी जी आहे ते हळूहळू कमी होत जाते, म्हणून ऑइल लावणं गरजेचं असते. नेक्स्ट क्वेश्चन, लॅपिंग इज बेस्ट सुटेड फॉर विच ऑफ द फॉलोइंग, खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी लॅपिंग सर्वात उपयुक्त आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रफ कटिंग, दुसरा रिमूव्हिंग लार्ज अमाऊंट ऑफ मटेरियल म्हणजे मोठ्या प्रमाणात साहित्य काढणे म्हणजे मटेरियल काढणे, तिसरा ऑप्शन आहे अचिव्हिंग मायक्रॉन लेवल सरफेस फिनिश अँड फ्लॅटनेस म्हणजे मायक्रॉन स्तरीय गुडगुडीतपणा आणि समतलता मिळवणे, आणि चौथा ऑप्शन आहे वेल्डिंग टू सरफेस म्हणजे दोन पृष्ठभागाची वेल्डिंग करणे. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे कोणत्या गोष्टीसाठी लॅपिंग सर्वात उपयुक्त असते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अचिव्हिंग मायक्रॉन लेवल सरफेस फिनिश अँड फ्लॅटनेस म्हणजे मायक्रॉन स्तरीय गुडगुडीतपणा आणि समतलता मिळवण्यासाठी. तर आजचा जे आपला क्लास होता टर्नर सेकंड इयर थेअरी MCQ इंग्लिश टू मराठी लँग्वेज मधला चौथा क्लास, यात आपण टोटल 25 इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे आणि याच्यासारखा सेम क्लास घेऊन आपण आपला सिलेबस पूर्ण कंप्लीट करणार आहे. आणि जे काही आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताय किंवा जे आपले सब्जेक्ट आहे प्रत्येक सब्जेक्टची जर आपल्याला PDF ची गरज असल्यास तर व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यात जॉईन होऊन मला मेसेज करायचा, मी PDF प्रोव्हाइड करून देईन. आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू आपण नेक्स्ट क्लासमध्ये.